वेदांत हडवळे. हॅलो हॅलो. नमन त्या महापुरुषांना, नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, नमस्कार मान्यवर उपस्थित इथे आणि आपले पर्यवेक्षक, आपले श्रोतेवर्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करून मी वेदांत महेंद्र हडवळे माझ्या भाषणास सुरुवात करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आज 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा आजही जिवंत आहे. म्हणूनच हा दिवस जरी त्यांचा महापरिनिर्वाणाचा असला तरी तो त्यांच्या विचारांचे जागर करतो, लढ्याचे स्मरण करून देतो आणि तुम्हा आम्हाला समतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, क्रांती होते आणि मानवी हक्काचे जागतिक नेतृत्व होते. त्यांनी आपल्याला शिकवले की शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 ओळींमध्येच त्यांच्या जीवनाचा सार दडला आहे. त्यांचे हेच विचार आपण व माझ्यासारख्या तरुण वर्गाने जपले पाहिजे. त्यांनी जातपात, भेदभाव आणि सामाजिक अन्याय आणि दडपशाही विरुद्ध नेहमी लढा दिला. त्यांनी समाजातील प्रत्येक दुर्बळ व्यक्तीचा सामर्थ्याचे काम केले. भारतीय संविधान लिहिताना त्यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे यासाठी आर्थिक परिश्रम घेतले. आजकालच्या पिढीसमोर अनेक संधी आहेत, पण तितकेच आव्हाने देखील आहेत. अशा वेळी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारले येतात की ज्ञान मिळवा, कारण ज्ञान हीच खरी शक्ती आहे. अंधश्रद्धा, भेदभाव आणि असमानता यांना कधीही लक्ष देऊ नका. महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे. आज आपण खरंच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या शिकवणीप्रमाणेच समतेचा विचार मनात ठेवून त्यांचे विचार आपण चालवले पाहिजे. शिक्षणाला सर्वोच्च स्थान देऊन आणि न्यायासाठी संस्कृती रुजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वा 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 वा.